आपल्यासोबत खासदार वर्षा गायकवाड आहेत। वर्षाताई, आपण बघतो ही भीषण अशा प्रकारची आग लागली आणि पाठोपाठ 10 ते 12 स्फोट झालेले आहेत सिलेंडरचे। काय परिस्थिती आहे? अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी तुमचं काय बोलणं झालं का आणि सध्याची परिस्थिती काय आहे तिथली? अशी बोललेले नाही, पण तिथल्या कार्यकर्त्यांशी तिथल्या स्थानिक रहिवाशी बोलले, त्यामुळे तिथे थोडी घबराटचं वातावरण आहे। एकामागून एक गॅस फुटत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नॉन पार्किंग झोन मध्ये ह्या गाड्या पार्क कशा होतात? म्हणजे मुंबईकरांच्या जीविताचे किती खेळायचे, ह्याचा किती मोठा खेळ आपण बघू शकतो। प्रशासनाचा किती हलगर्जीपणा असू शकतो याचे एक उत्तम उदाहरण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ज्या तऱ्हेने सातत्याने त्या रस्त्यावरती तुम्ही बघाल तो VIP रस्ता आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते इलिगल पार्किंग केली जाते। अशा तऱ्हेने BMCच्या गाड्या सातत्याने कंप्लेंट करून सुद्धा त्या हालत नाहीत आणि ही दुर्घटना झाली। मला प्रश्नच हा विचारायचा की किती प्रशासन निष्काळजी राहिलं पाहिजे। इतके ज्वलंत गॅसचे पदार्थ असलेली ती गाडी अशी वाऱ्यावर सोडून निघून जातात आणि कोणाच्या जीवाशी खेळतात? गरीब माणसाच्या। अगदी खरं, गरीब माणसाच्या जीवनाला किंमत नाहीये। हे अशा गाड्या पार्क सोडतील का दुसऱ्या एरियामध्ये? म्हणजे किती खेळणार तुम्ही आणि किती निष्काळजीपणा तुम्ही करणार? याची उदाहरण बघा तुम्ही। हे दुर्दैवाने मला सांगायला वाटतं की अशा तऱ्हेने जे वागले जातं किंवा अशा तऱ्हेने गृहीत धरलं जातं की गरीब माणसाची किंमत नाही, याचं उदाहरण आहे। म्हणजे आम्ही तिथे कंप्लेंट केलेल्या आहेत, तिथे नो पार्किंग झोन आहे आणि तिथे गाड्या पार्क होतात। करणार आहे का एजन्सीच्या त्या कंपनीच्या विरुद्ध? करणार का पोलीस प्रशासनाविरुद्ध? त्यामुळे अशा प्रकारे नो पार्किंग मध्ये पार्किंग करणारे जे अशा ज्या ज्वलनशील पदार्थांची पार्किंग होते किंवा नो पार्किंग मध्ये पार्किंग करणाऱ्या होता कठोर कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे। वर्षाताई, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल।